अरे हे काय चाललंय या घरात? कोणी लक्ष देणार आहे का माझ्या नातीकडे? अरे बघा ना तिच्याकडे, तुमची नात आहे, तुझी मुलगी आहे. अरे एकदा नाही तीन तीनदा प्रयत्न केलाय या मुलीने आत्महत्या करण्याचा. काही तुम्हाला काही हृदयच नाहीयेत का? कोणालाही तिच्याबद्दल काही वाटतच नाहीये का? काय म्हणायचं हे? पहिली तिला हे ऋषी आणि कमळीचं लग्न मान्य नाहीये. का मान्य नाहीये? उलट तिला स्वतःच्या बहिणीसाठी आनंद व्हायला पाहिजे. वाह वहिनी वाह. नाही म्हणजे जसं काही तुला काही माहीतच नाहीये. अगं तिच्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणी आणि आपण घरातली सगळी, आपल्या सगळ्यांना माहितीये की तिला तिला ऋषी खूप आवडतो. तिचं ऋषीवर प्रेम आहे. कामिनी त्याला प्रेम नाही वेडेपणा म्हणतात. आणि माझ्या एका नातीच्या मूर्खपणाची शिक्षा मी माझ्या दुसऱ्या नातीला देणार नाही. बरोबर, अगदी बरोबर बोललात. शिक्षा द्यायची ना, मग कमळीला कशाला द्याल? माझी मुलगी आहे ना शिक्षा भोगायला, सतत शिक्षाच भोगते ती. तुम्हाला माहितीये राजनने थोडी जन्म दिलाय, हो की नाही राजन? तिला मी बाजाराच्या डिस्काउंट सेल मधून घेऊन आली आहे, म्हणून माझ्या मुलीला त्रास देत आहे. का वागता माझ्या मुलीशी असं? ती राजनचीच मुलगी आहे. तिला तुम्हाला तिची इतकी तरी काळजी आहे का? हा आहे. रागिणी, तोंडाला येईल ते बरळू नकोस. असं काहीही नाहीये. असंच आहे. तुम्हाला सतत तुमच्या मोठ्या नातीची काळजी असते, माझ्या अनिकाची नाही. रागिणी प्लीज या अशा भाषेत आणि मोठ्या आवाजात आईशी बोलू नकोस. का का गप्प करतोस? मला बोलायचंय. माझ्या मुलीसाठी मला बोलायचंय. तुम्हा सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहितीये की माझ्या मुलीचं ऋषीवर प्रेम आहे. तरीही तुम्ही जाऊन कमळीचं लग्न ऋषीशी ठरवलं. काहीच नाही वाटलं का तुम्हाला माझ्या मुलीबद्दल? दुसरी गोष्ट, व्हील बदलली का? सगळी प्रॉपर्टी, सगळी सत्ता, सगळा पैसा तुम्हाला हिच्या घशात ओतायचा आहे. हिला काही झालं तर सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला, माझ्या अनिकाची प्रॉपर्टी ट्रस्टला. माझ्या मुलीला काही झालं तर असंच करणार आहात का? सगळी प्रॉपर्टी तुम्ही ट्रस्टला देणार आहात का? काय हिच्या घशात ओतणार आहात? निर्लज्ज. काय आजींनी असं लिहून ठेवलंय? मला कोणी काय करू नये म्हणून आजी माझी किती काळजी करतात आणि मी त्यासनेच फसवतोय. झालं? ओरडून किंचाळून झालं? मी जे विल बदललंय त्याला कारणीभूत तुम्हीच आहात हे विसरू नका. आणि आता राहिला प्रश्न माझ्या अनिकावरच्या प्रेमाचा. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, माझ्यासाठी माझ्या दोन्ही नाती तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, तेवढ्याच जवळच्या आहेत. पण माझं प्रेम आंधळं नाहीये. आणि म्हणूनच अनिका सुधारावी म्हणून वेळोवेळी प्रयत्न करत असते मी. वेळ प्रसंगी शिक्षाही करत असते तिला. थोडे जरी गुण कमळीचे तिने घेतले ना तरी तिच्यासाठी उत्तम मुलगा शोधेन मी. अनिका, तुला माझं एवढंच सांगणं आहे की हा वेडा हट्ट सोड तू. तुलाही माहिती आहे ऋषीचं तुझ्यावर प्रेम नाहीये. तो तुला फक्त एक मैत्रीण मानतो. नाही आजी प्लीज, हट्ट सोड ना यार. ठीक आहे, तुला जर काही ऐकूनच घ्यायचं नसेल, काहीही समजून घ्यायचं नसेल तर मग माझा नाईलाज आहे. तुला जर असं वाटत असेल की स्वतःचा जीव द्यायची धमकी देऊन तू मला इमोशनल ब्लॅकमेल करशील आणि माझा निर्णय बदलायला लावशील तर तो तुझा गैरसमज आहे. मी माझा निर्णय बदलणार नाही. लग्न ऋषी आणि कमळीचंच होणार. नवे स्पीड पिकअप
राधिका काय वहिनी साहेब. राधिका ये ना ये. आई बस 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 ये बस. कशी आहेस तू राधिका? मस्त घरी सगळे कसे आहेत? बरे आहेत आता. साधना ताई बघा कोण आलंय. राधिका करता पाणी चहा आणा. घे. साधना ताई रोहित, मी तुला सांगितलं होतं ना राधिकाच्या घरी जा आणि तिला घेऊन ये म्हणून. मग का नाही गेलास? आई ऍक्च्युली माझी एक अर्जंट मीटिंग होती म्हणून मला जाता नाही. रोहित, तुझ्यात आणि राधिकामध्ये हा जो अबोला आहे ना हा दिसतोय मला, कळतंय मला सगळं. फक्त एक गोष्ट सांगते, आयुष्यात काही गोष्टी मागे सोडायच्या असतात, असं मनात धरून ठेवायचं नाही. सो तुमच्या दोघांमध्ये जे काही आहे ते मिटवा आणि छान नीट आनंदी राहा. अगदी बरोबर बोललीस. राधिका, आता आपल्या घरात लग्न कार्य आहे. तू या घरातली मोठी सून आहेस आणि त्या नात्याने येणाऱ्या सुनेला आपल्या घरच्या रीतीभाती, आपल्या घरच्या लोकांच्या आवडीनिवडी सगळं समजवण्याचं काम तुझं आहे. हो आई, मी त्याची काळजी घे. खात्री आहे मला. हा राधिका, हे घे. मी तुझ्याकरता माझ्या चॉईसची साडी आणली. आपल्याला आता महाजनांच्या घरी जायचंय. ही साडी नेस. आता सगळेजण एंगेजमेंटच्या खरेदीला लागा. खरेदी खरेदी करायची आहे का नवीन? नाही, मला वाटलं आता आपला नवरदेव इतका खुश आहे ना, तो आहे त्या कपड्यात सुद्धा साखरपुड्याला उभा आहे. साहेब खूप पानचट होत आहे. बस हा, ठीक आहे ठीक आहे. आता आमचे जोग तुला पानसट वाटणारच ना, कारण काय तुझ्या आयुष्यात आता गोड कलरफुल वगैरे होणार आहे ना. आई तुळजाई, तुझाच आशीर्वाद हाय बघ. नशीब काढलं पोरीनं, तेव्हा एवढं भारी घर मिळतंय तिला. साधना ताई, थांबा. हे तुमच्या करता. अहो हे म्हणजे मला कसं पाय? असं कसं? असं कसं? तुम्ही आमच्या घरच्या मेंबर आहात. ही पोरं सगळी तुम्हाला मावशी म्हणतात ना, मग मावशीनी लग्नात मिरवायला नको का? बरं ऐका, आज एंगेजमेंटची अंगठी दाखवायची कमळीला, तर आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा चला.